जळगाव जामोद वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या शिवारात रानडुकरांची शिकार करून त्याचं मांस विक्रीसाठी नेत असताना वनविभागाच्या पथकानं कारवाई केली। वनविभागानं हे मांस जप्त केलं असून आरोपी मात्र फरार होण्यात यशस्वी झाले आहे। जळगाव जामोद वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे यांनी वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या आरोपींवर धडक कारवाई सुरू केली आहे। वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील मालठाणा इथं जळगाव जामोद वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून खुलेआम रानटी डुकराचं मांस विक्री करणाऱ्या आरोपींवर कारवाई केली। यावेळी घटनास्थळावरून दुचाकी आणि रानटी डुकराचं मांस हस्तगत केलं असून यातील आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले। वनविभागाच्या वतीने या फरार आरोपींचा शोध सुरू आहे। अवैध रानडुकराची शिकार होऊन मांस विक्री होत असल्याचे गुप्त माहिती आम्हाला मिळाली। त्या आधारे आम्ही सापळा रचून त्यांच्यावरती रीतसर कारवाई करण्यात आली। या कारवाईच्या दरम्यान आम्हाला रानडुकराचे जे मांस आहे ते जवळपास 30 किलो, त्याचबरोबर ती ज्या वाहनाद्वारे त्याची वाहतूक केली जाते ते अशी टू व्हीलर देखील आम्ही जप्त करण्यात आलेले आहे। परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणचे जे आरोपी आहेत ते फरार होण्यात यशस्वी झालेले आहेत। त्यांचा शोध सुरू आहे आणि त्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन रीतसर पुढची कारवाई करण्यात येईल।